आज आपण करणार आहोत अख्ख्या गवाराची भाजी किंवा सगळा गवार। गवार स्वच्छ धुवून घेऊया। स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवायचं। वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला 5-6 मिरची, 2 आल्याचे तुकडे, लसण आणि कोथिंबीर। मिक्सरमधून काढून घेऊया। मी गॅस लावून घेतलेला आहे आणि तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तर तेल इथे गरम झालेलं आहे। यात जाईल मोहरी, जिरं आणि हिंग। तर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे। आपला गवार हा अर्धा किलो आहे, तर अर्धा किलो गवारला 2 मीडियम आकाराचे कांदे पुरेसे होतात। आता आपण कांदा घालूया। कांदा सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा आपला इथे परतून झालेला आहे, छान सोनेरी कलर आलेला आहे कांद्याला। आता जाईल हळद, लाल तिखट पावडर। हे कलरसाठी टाकते मी, कारण आपण मिरची टाकलेली आहे वाटणामध्ये, त्यामुळे बेतानेच लाल तिखट पावडर टाकायचं। स्वादानुसार मीठ आणि आलं, लसण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट। आता आपण 2 मिनिटं परतून घेऊया। तर मसाला इथे 2 मिनिटं परतून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता तेलही छान सुटलेलं आहे आणि सुगंध तर खूप छानच येतो आहे। तर आता आपण घालूया गवार, मिक्स करूया। तर इथे आपले 10 मिनिटं झालेले आहे। पाहूया भाजी। भाजी मसाल्यामध्ये छान मुरलेली आहे, तरीही आपल्याला पुन्हा 10 मिनिटं शिजू द्यावी लागेल झाकण ठेवूनच। तर इथे 10 मिनिटं झालेली आहे। भाजी छान शिजलेली आहे, मसाल्यामध्ये मुरलेली आहे। आता आपण पाणी घालूया। हे गरम पाणी आहे, पाऊण ग्लास पाणी आहे। रश्श्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करूया भाजी आणि परत भाजी उकळेपर्यंत आपण शिजू देऊया। तर भाजी पाहूया आपली, पाहू शकता तुम्ही भाजीला उकळी आलेली आहे। भाजी शिजली आहे की नाही ते पाहूया आपण। हां, शिजलेली आहे। तर भाजी आपली शिजलेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे। आता जाईल कोथिंबीर म्हणजे सांबार, साखर आणि काळा मसाला। भाजी सर्व करूया। तर इथे आपला अख्खा गवार तयार आहे। तुम्ही नक्की करून पहा ही भाजी, आणि जो ही भाजी खाईल तो या भाजीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, शक्यच नाही। कारण ही भाजी खूप फेमस आहे आणि खूप चवदार होते, खूप छान होते। तर तुम्ही नक्की करून पहा। या भाजीला पेशन्स लागतो, झटपट होणारी ही भाजी नाही आहे। छान मसाल्यामध्ये प्रेमाने आरामात छान शिजू द्यावी लागते ही भाजी, तेव्हा या भाजीला चांगली चव येते। तर लवकरच आपण सावजी तडका नागपूरमध्ये एका नव्या भाजीच्या रेसिपीसोबत भेटणार आहोत। तोपर्यंत मस्त खा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा। नमस्कार।